नमस्कार मंडळी, योगिराज चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आणि आज आहे आपल्या आतूच्या हळदीचा दिवस आणि सगळ्यांची आता झोप झालेली आहे. मस्तपैकी छान आता आवरसावर चाललेली आहे, कारण आता आहे मांडवाचा कार्यक्रम. त्यासाठी आमची चाललेली आहे ही तयारी. आज हळदीच्या दिवशी सकाळी अगोदर आम्ही मांडव टाकून घेणार आहोत. आणि चला आता आपला मांडव आलेला आहे. तुझ्या रामाचं वरदान आणि आमच्या यांना काम होते, त्यामुळे ते मांडवाला उशिरा येणार आहे. त्यामुळे ते तुम्हाला कदाचित फोटोमध्ये दिसणार नाही. आणि अशा प्रकारे आमच्या अतुलचा मांडव खूप जोरदार झालेला आहे. मस्तपैकी बँड ठेवलेला होता. एकदम टोलेजिंग मांडवाचा कार्यक्रम झालेला आहे. आणि अजून माझे 2 कामं मेन पेंडिंग आहे. मला ही काय मंडळीची व्हिडिओ बनवायची आहे, त्यासोबत अक्षतांची देखील अजून माझी व्हिडिओ बनवायची बाकी आहे. त्यामुळे श्रावणीची आणि माझी चाललेली आहे ही व्हिडिओ बनवण्यासाठी धडपड. सर्वांना अरेंज करणे खूप अवघड जात होते, तरी पण मी व्हिडिओ बनवलीच, तुम्ही बघितलीच असेल. आणि अक्षतांची देखील आता व्हिडिओ बनवून घेणार आहे आम्ही. आणि मला या छोट्या छोट्या गोष्टी करायला फार आवडतात. त्या छोट्या छोट्या गोष्टीत माझ्यासाठी खूप आनंद देऊन जातात. आणि माझ्याकडे ह्याच गोड आठवणी आहेत, त्या मी कॅप्चर करतेच. आणि त्यामुळे अजून एक वेगळीच मजा सर्वांना येत आहे. आणि बापरे, हे काय अचानक पावसाने सुरुवात केलेली आहे. आणि आता तर आम्हाला अतुलच्या हळदीची तयारी करायची आहे. पण बघा, ह्या पावसाने आमची पूर्ण तारांबळ उडालेली आहे. त्यासोबत आमचे मुलं देखील दुपारी झोपलेले आहेत, कारण रात्री नाचून नाचून ते फार दमलेले आहे. आता मस्तपैकी छान त्यांच्या झोपा देखील झालेल्या आहे. आणि आमच्या तर झोपाच उडून गेलेल्या आहेत, कारण अतुलच्या कार्यक्रमाला आता हळदीच्या सुरुवात होणार आहे. आणि आता देवकाची देखील तयारी सुरू झालेली आहे. ब्राह्मण आम्हाला काही भेटलेले नाही आहे, तरी पण आता आम्ही पटकन देवकाचा कार्यक्रम आटपून घेतो. आणि आता बघू पुढची तयारी कशी करणार, हे आता पावसावरतीच डिपेंड असणार आहे. वेळ आली तर आम्हाला घरात पण हळद लावण्यास घेण्यास विचार करायला लागणार आहे, पण शक्यतो आमचा प्रयत्न बाहेरच असणार आहे. बघू आता काय होते.
आकाशाला आम्ही बांधतोय तोरण तारे लावतोय लाइटिंगला आकाशाला आम्ही बांधतोय तोरण तारे लावतोय लाइटिंगला झगा मगा सारा करतोय मंडप सोनेरी पताका शायनिंगला लग्नाची बेडी जुळली हाय लग्नाची बेडी जुळली हाय आज हळद लावायची हाय भावाची हळद हाय मित्रा अजून कारण काय भावाची हळद हाय मित्रा अजून कारण काय सांग बांधून बसलंय लगीन हाय जोर्यात आईच लेकरू बापाचं कोकरू औंदालाय तोऱ्यात गुडघ्याला बाशिंग बांधून बसलंय लगीन हाय जोर्यात हे वाजू दे डीजे डॉल्बी सांभाळा भावाच्या हळदीला सुपारी फुटली हळद लागली आमच्या भावड्याला माणूस सपटी पिऊन फुलटू लागली माझी फुलटू लागली आवाज वाढव मंदिराला सोन्याचा कळस तुझ्याच नाव गेला कशाला करू आळस आवाज वाढव डीजे भाऊला हळद लागली आकाट बुनाट रकाट जिंगाट डॉल्बी वाजली अरे डॉल्बी वाजली आवाज वाढव डीजे भाऊला हळद लागली नाव घेते चलवाडी सरिता मना पदरे पडे झाड हाई हलवाई मागे गई व चलवाडी सरिता मना पदरे पडे
आणि अखेर पाऊस असताना देखील आम्ही अतुलच्या हळदीचा कार्यक्रम आता मस्तपैकी आटपून घेतलेला आहे. पाऊस थोड्या वेळासाठी उघडलेला असल्यामुळे आम्ही पटापट हळदीची तयारी केली आणि हळदीचा कार्यक्रम एन्जॉय केला. तर हा होता आपला आजचा ब्लॉग. आता पुढील लग्नाच्या ब्लॉगसाठी तुम्ही तयार राहा. बाय, टेक केअर, लिव्ह, लाव्ह अँड लव्ह.